सोहम भावे सांडिली बाह्य पूजा, सोहम रूपे जाणिले आत्मराजा, सोहम शब्दे देखिले त्या गुरुसी, सोहम तत्वे तारितो जो दीनासी. आज ऐकूया परमपूज्य गजानन महाराज गुप्ते यांच्या आत्मप्रभा या ग्रंथातील प्रस्तावना पहिली, भाग 4. दासबोधाच्या 108 पारायणांचं फळ. श्री तुकाराम महाराजांनी रामकृष्ण हरी या षडाक्षरी मंत्राचा वारकरी संप्रदायात प्रसार केला. श्री समर्थ रामदासाने श्रीराम जय राम जय जय राम या त्रयोदशाक्षरी मंत्राचा आपल्या संप्रदायात प्रचार केला. ही गोष्ट प्रसिद्ध आहे. श्री गजानन महाराजांनी सोहम मंत्राचा आपल्या संप्रदायात प्रसार केला. विशिष्ट मंत्राचा प्रसार करण्याकरता विशिष्ट संत अवतरतात. बहुतेक मंत्र पुष्कळांना माहीत असतात, तथापि मंत्र गुरुमुखानं विधीपूर्वक ग्रहण केल्यानंतरच तो कार्यकारी होतो असं शास्त्र सांगतं. विधीपूर्वक कन्यादान झाल्यानंतरच पती पत्नीचं नातं जुळतं. कन्या आणि तिची संतती त्या गोत्राची होते. त्याप्रमाणेच मंत्राचंही आहे. पण गुरुनं मंत्र दिला म्हणजे तेवढ्यानंच काम भागत नाही. मंत्रदानाबरोबरच गुरु संप्रदायाच्या काही गुप्त खुणा अथवा विशिष्ट मुद्रा वगैरे असतात. त्या शिष्याचा अधिकार पाहून गुरु देत असतात. श्री समर्थ संप्रदायाचा उघड मंत्र जरी श्रीराम जय राम जय जय राम हा असला तरी सोहम मंत्राची धारणा ही त्यांची गुप्त खूण आहे. ही गोष्ट पुष्कळ गुरु म्हणवणाऱ्यांनाही माहीत नसते. 1925 साली मी सज्जनगडावर जाऊन श्री समर्थांच्या सान्निध्यात 7 दिवस राहून दासबोधाचं पारायण केलं. त्यावेळी तिथं एक तरुण दासबोधाचं पारायण करीत बसलेला दिसला. त्याचं शेवटचं 108वं पारायण 3 दिवसांनी संपणार होतं. एका थोर पुरुषाच्या सांगण्यावरून तोही पारायण करीत होता. मी त्याला विचारलं, या दासबोधरूपी महामंदिरातील मुख्य तिजोरीची खोली कोणती? तो म्हणाला, ते मला माहीत नाही. हा महाप्रासादिक ग्रंथ आहे. त्याच्या पारायणानं पुण्यवृद्धी होऊन श्री समर्थांची कृपा होते अशा श्रद्धेनं मी त्याची पारायणं करतोय. नंतर मी त्याला श्री समर्थांच्या समाधीसमोर बसायला सांगून 17व्या दशकातील 5वा समास 3 वेळा वाचण्यास सांगितलं. आणि समर्थ सांगत आहेत आणि आपण ऐकत आहोत अशा भावनेनं वाच असं सांगितलं. नंतर त्याला त्या समासाचा अर्थ ध्यानात आला ना असं विचारलं. तेव्हा तो म्हणाला, काहीच कळलं नाही. मुख्य प्रभंजन म्हणजे वायू या शब्दाचा अर्थच त्याला ठाऊक नव्हता. तो त्याला समजून दिला. धरिता सो सोडिता हम अखंड चाले सोहम सोहम. हे नाकातील श्वासाचं वर्णन आहे. नाकातील श्वास हा प्राकृत म्हणजे भौतिक वायू नव्हे. भौतिक वायूचा धर्म असा असतो की सायकलच्या चक्रात भरलेला वायू चक्राला थोडंसं छिद्र पडलं की त्यातून भुरकन निघून जातो. परंतु या शरीराला 9 मोठी छिद्र असताही तो त्यातून निघून जात नाही. हा केवढा चमत्कार आहे. हृदयस्थ आत्मारामाचा सेवक मारुती तो हाच. मारुतीच्या कृपेशिवाय रामरायाचं दर्शन होत नसतं. ज्याला आत्मारामाचा साक्षात्कार व्हावा असं वाटत असेल त्यानं या मारुतीरायाचं शेपूट धरलं पाहिजे.
इत्यादी त्याला सांगितलं, तेव्हा त्याला आनंद झाला आणि आपण 108 पारायणं केली, त्याचं आज फळ मिळालं असं म्हणून तो माझे आभार मानू लागला. मी त्याला आभार मानण्याचं काहीच कारण नाही असं सांगितलं. तात्पर्य, सोहम जपाचा आग्रह समर्थ संप्रदायातही आहे हे दर्शवण्याकरता तो सबंध समासच 31व्या पानावर पुस्तकात दिला आहे. तो साधकांनी जरूर वाचावा. प्रस्तावनेतला या पुढचा भाग आपण उद्या ऐकूया. श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.